नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. ग्रीनलँड प्रकरणावरून युरोपच्या नेत्यांनी एक खूप मोठा धडा घेतलेला आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे, जोपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर डोनाल्ड ट्रम्प आहेत, तोपर्यंत युरोपची काही धडकत नाहीये. याच अमेरिकेने कधी काळी युरोपच्या रक्षकाची भूमिका स्वीकारली होती, परंतु तोच अमेरिका आता युरोपचे लचके तोडण्याच्या प्रयत्नात आहे. हे सगळं घडतंय साधन सामुग्रीसाठी, तेलासाठी, गॅससाठी, सोन्यासाठी, चांदीसाठी आणि रेअर मिनरलसाठी. ग्रीनलँड प्रकरणावरून अमेरिकेने तात्पुरती माघार घेतलेली आहे, परंतु युरोपातील नेत्यांच्या मनामध्ये एक खतरनाक संशय धुमाकूळ घालतोय. त्यांना असं वाटू लागलेलं आहे की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये पडद्याच्या मागे काहीतरी सेटिंग झालेलं आहे. आणि त्यामुळेच युरोपियन युनियनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेन यांनी युरोपातील देशांच्या नेत्यांना हाक दिलेली आहे आर्टिक क्षेत्राच्या लष्करीकरणासाठी. सर्वत्र जंगलराज पसरलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये रात्री एकाकी बाहेर पडलेल्या देखण्या तरुणीसारखी युरोपची अवस्था झालेली आहे. काल ब्रुसेलमध्ये युरोपियन काउन्सिलची बैठक पार पडली. उर्सुला वॉन डर लेन यांनी या बैठकीची अध्यक्षता केली. युरोपच्या सुरक्षेवर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. एका बाजूला अमेरिकेचं सुरक्षा कवच निखळलेलं आहे, दुसऱ्या बाजूला रशियाचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे युरोपातील देशांनी संरक्षण खर्चामध्ये वाढ करण्याचं मनावर घेतलेलं आहे. 940 अब्जाची तरतूद अत्यंत गंभीरपणे घेण्यात येते आहे आणि युरोपातील प्रत्येक देशाने आता संरक्षण खर्चामध्ये 5% वाढ करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. सध्या ज्या भूराजकीय घडामोडी सुरू आहेत त्या बहुतेक आर्टिक क्षेत्राशी संबंधित घडामोडी आहेत आणि युरोपातील देशांच्या नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे की जगातील शक्तिशाली देशांची नजर आता आर्टिक क्षेत्राकडे वळते आहे. त्याच्यामुळे युरोपियन काउन्सिलची जी बैठक होती त्याच्यामध्ये चर्चेचा जो प्रमुख मुद्दा होता तो आर्टिक क्षेत्राची सुरक्षा हाच होता. उर्सुला वॉन डर लेन यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की आतापर्यंत युरोपातील देशांनी या आर्टिक क्षेत्रावर सुरक्षेसाठी जी गुंतवणूक केलेली आहे ती अत्यंत फुटकळ आहे. त्यांनी अंडर इन्व्हेस्टेड या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. उर्सुला वॉन डर लेन असं म्हणाल्या की हा प्रदेश अत्यंत थंड आहे, अत्यंत बर्फाळ आहे, त्यामुळे या भागाच्या सुरक्षेसाठी उपयुक्त साधनं आणि पायाभूत सुविधांचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी युरोपातील देशांनी सढळ हस्ते खर्च करण्याची आवश्यकता आहे. सध्याचं भूराजकीय वातावरण असं आहे की या वातावरणामध्ये ही सुरक्षा अत्यंत आवश्यक झालेली आहे असं त्या म्हणाल्या. तिसरं महायुद्ध पाण्याच्या प्रश्नावरून लढलं जाईल अशा प्रकारचं भाकीत जगातल्या अनेक तज्ज्ञांनी केलेलं आहे आणि आर्टिक क्षेत्रामध्ये भरपूर पाणी आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यामध्ये जर या जगाचे 3-13 झाले तर आर्टिक क्षेत्र हे त्यातल्या त्यात असं क्षेत्र असेल की ज्या क्षेत्रामध्ये मानवाची वस्ती असू शकेल आणि म्हणून जगातील शक्तिशाली देश आर्टिककडे अत्यंत आशेने पाहत आहेत. अमेरिकेला जमिनीची भूक आहे आणि ही भूक सगळ्या जगाला ठाऊक आहे. ही भूक रशियाला सुद्धा आहे, ही भूक चीनला सुद्धा आहे आणि त्यामुळे हे 3 महत्त्वाचे देश आर्टिककडे आपल्या आपल्या महत्वाकांक्षा घेऊन बघायला लागलेले आहेत. कधीकाळी अलास्का हा रशियाचा प्रांत होता. 1867 मध्ये अमेरिकेने रशियाकडून हा प्रांत विकत घेतला अत्यंत फुटकळ किमतीला $7.2 दशलक्ष. आजच्या जगाचा विचार करता ही किंमत अत्यंत फुटकळ वाटेल, तेव्हा कदाचित याचं महत्त्व असेल. रशियाच्या कोणत्या तरी हतबलतेमुळे रशियाला हा प्रांत गमावा लागला आणि अमेरिकेकडे त्यावेळी भरपूर पैसा असल्यामुळे अमेरिकेने हा प्रांत विकत घेतला आणि त्यामुळेच कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना सुरसुरी आलेली आहे ग्रीनलँड विकत घेण्याची. ते सातत्याने ग्रीनलँड विकत घेण्याची भाषा करतायत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या तापलेल्या वातावरणामध्ये एक काडी पेटवून टाकलेली आहे. ते असं म्हणाले की अमेरिकेने जर ग्रीनलँडची बोली लावली तर ती अमुक किमतीला असू शकते. युरोपातील सगळे नेते हा तमाशा मूकपणे पाहतायत, परंतु आता त्यांनी हतबलता झटकलेली आहे आणि ग्रीनलँड वाचवण्यासाठी, आर्टिक वाचवण्यासाठी आता कंबर कसलेली असून त्यांनी जमवाजमव सुरू केलेली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे उर्मट असतील, भंपक असतील, परंतु काही प्रमाणात तरी ते प्रामाणिक आहेत. युक्रेनचा मुद्दा जेव्हा तापला होता तेव्हा त्यांनी युरोपातील देशांना इशारा दिला होता की नाटोच्या देशांची सुरक्षा करण्याची जबाबदारी आता अमेरिकेची नाही आहे. नाटोच्या देशांनी स्वतःच्या सुरक्षेचा मुद्दा स्वतःच निकाली काढावा आणि प्रत्येक देशाने आपल्या संरक्षण खर्चामध्ये किमान 5% वाढ करावी. ट्रम्प हे एका महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांची जी विधान असतात, त्यांची जी बडबड असते, ती बडबड ऐकून जगातले लोक 2 प्रकारे रिॲक्ट होत असतात. एकतर ट्रम्प यांच्याकडे बघून ते हसतात किंवा ट्रम्प यांच्याकडे बघून ते चिडत असतात. परंतु जगातले मुत्सद्दी मात्र त्यांच्या एकेका विधानाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करत असतात, कारण ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांच्या पॅटर्नचा अभ्यास करण्याचा प्रयत्न युरोपातले नेते सुद्धा करतायत आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे ट्रम्प यांना जेव्हा एखाद्या भूमीकडे आपला मोर्चा वळवायचा असतो तेव्हा ते आधी नरेटिव्ह निर्माण करतात. जेव्हा ट्रम्प यांना ग्रीनलँडचा कब्जा घ्यायचा होता, म्हणजे तसा ते प्रयत्न करत होते, तेव्हा ते सातत्याने सांगत होते की ग्रीनलँडला रशिया आणि चीनपासून धोका आहे आणि जर अमेरिकेने ग्रीनलँडचा कब्जा केला नाही तर कदाचित चीन किंवा रशिया या भूमीचा कब्जा करू शकतो.
आता तशी बडबड ट्रम्प आणखी एका देशाबद्दल करतायत आणि हा देश सुद्धा आर्टिक मधला देश आहे. हा देश आहे कॅनडा. आणि ट्रम्प आता बोलायला लागलेले आहेत की कॅनडाला चीनचा धोका आहे. अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी चीन भेटीवर गेले होते आणि बीजिंगमध्ये त्यांनी घोषणा केली कॅनडा आणि चीनच्या सामरिक भागीदारीबद्दल. या संपूर्ण विषयावर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की कार्नी यांची चीन भेट ट्रम्प यांना अजिबात रुचणार नाही आणि ते निश्चितपणे मार्क कार्नी आणि कॅनडावर आगपाखड करतील. आणि तसं घडलेलं आहे. ट्रूथ सोशल या अकाउंटवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्नी यांच्या विरोधात प्रचंड आगपाखड केलेली आहे. कॅनडाबद्दल अत्यंत जळजळीत शब्दामध्ये ते बोललेले आहेत. एका बाजूला ट्रम्प चीनच्या विरोधात सोंगट्या हलवत असताना अमेरिकेचा सख्खा शेजारी जर चीनमध्ये जातो आणि तिथे सामरिक भागीदारीची घोषणा करतो तर ट्रम्प यांना ते पचणं शक्यच नव्हतं. ट्रूथ सोशलवर ट्रम्प म्हणालेले आहेत की गोल्डन डोम प्रकल्पाला कॅनडाचा विरोध आहे. गोल्डन डोम प्रकल्पाबद्दल मी आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. अमेरिकेच्या संरक्षणाआधी हा प्रकल्प ट्रम्प राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायलच्या आयर्न डोम सारखा हा प्रकल्प आहे. तर ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की कॅनडाचा या प्रकल्पाला विरोध आहे. ते असं म्हणतात की या प्रकल्पामुळे कॅनडाच्या सुरक्षेची गॅरंटी मिळणार आहे, परंतु तरीसुद्धा कॅनडा या प्रकल्पाला विरोध करतोय आणि चीन बरोबर भागीदारी करतोय. ते पुढे जे विधान करतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की चीन एका वर्षामध्ये कॅनडाला गिळंकृत करेल. G7 देशांचा गट असो किंवा नाटो गट, या देशाचे जे सदस्य देश आहेत त्यांना नेहमी असं वाटायचं की आपण अमेरिकेच्या समकक्ष आहोत. अमेरिका आणि आपण एका पातळीवर आहोत. आपण अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. परंतु जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर आले तेव्हापासून या देशाच्या नेत्यांना त्यांनी घरगड्यासारखी वागणूक द्यायला सुरुवात केली. त्यांनी सातत्याने त्यांचा अपमान केला. या देशांचा त्यांनी सातत्याने अपमान केला. जेव्हा ट्रम्प दावोसमध्ये गेले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी, त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी कॅनडाच्या विरोधात प्रचंड आगपाखड केली. ते असं म्हणाले की अमेरिकेने कायम कॅनडाला संरक्षण दिलेलं आहे आणि खरं तर या संरक्षणाआधी कॅनडाने अमेरिकेचं कृतज्ञ असायला पाहिजे. परंतु कॅनडा तशा प्रकारचं कृतज्ञपणा दाखवत नाही आहे आणि कॅनडाचं जे अस्तित्व आहे ते अमेरिकेमुळे आहे असं सांगायला ते विसरलेले नाही आहेत. म्हणजे ते सांगतात की आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. जर आम्ही नसतो तर तुमचं अस्तित्वच नसतं. ग्रीनलँडच्या संदर्भात, कॅनडाच्या संदर्भात जी ट्रम्प यांची विधानं आहेत ती विधानं पाहिल्यानंतर युरोपातल्या देशाच्या नेत्यांना लक्षात आलेलं आहे की लक्षण काही चांगली नाही आहेत आणि त्यांना आणखी एक भयंकर गोष्ट स्पष्टपणे दिसते आणि ती गोष्ट म्हणजे व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये आर्टिक क्षेत्राच्या संदर्भामध्ये काहीतरी निश्चितपणे अंडरस्टँडिंग आहे. अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग आहे की ज्याच्यामध्ये रशियाचं हित आहे, अमेरिकेचं हित आहे, परंतु युरोप आणि आर्टिक क्षेत्राचं मात्र प्रचंड मोठं अहित आहे. आणि त्याच्यामुळे हे युरोपातले जे नेते आहेत ते संशयाने अत्यंत पिसाटलेले आहेत. युरोपातले नेते या दोन्ही नेत्यांकडे अत्यंत संशयाने बघतायत आणि त्यांच्या लक्षात येत आहे काहीतरी गडबड आहे, काहीतरी गोंधळ आहे. त्यांना कदाचित इतिहासाचं स्मरण होत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी आपल्याला माहिती आहे की जर्मनी आणि रशियामध्ये एक अनाक्रमणाचा करार झाला होता. करार झाला होता ॲडॉल्फ हिटलर आणि जोसेफ स्टॅलिन यांच्या दरम्यान. इतिहासातला हा जो संदर्भ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अशा प्रकारची वातावरण निर्मिती झाली होती की सगळ्या जगाला वाटत होतं की जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर कधीही रशियावर आक्रमण करेल आणि त्याच्यामुळे इंग्लंड, फ्रान्स सुद्धा प्रचंड खुश होते. त्यांना माहिती होतं जर रशिया आपल्यासोबत येतो, जर रशिया जर्मनीच्या विरोधात जातो तर जर्मनीचा पराभव निश्चित आहे. परंतु 23 ऑगस्ट 1939 रोजी घडलं भलतंच. रशिया आणि जर्मनीमध्ये 20 वर्षाचा अनाक्रमणाचा करार झाला. जर्मनीच्या बाजूने जोआकिम रिबेनट्रॉप जे जर्मनीचे परराष्ट्र मंत्री होते आणि रशियाच्या बाजूने व्याचेस्लाव मोलोटोव्ह यांनी या करारावर सह्या केल्या आणि या करारामुळे सगळ्या जगाला धक्का बसला. वरकरणी हा अनाक्रमणाचा करार होता. म्हणजे रशिया जर्मनीवर आक्रमण करणार नाही आणि जर्मनी रशियावर आक्रमण करणार नाही. परंतु या कराराचे जे अंतस्थ हेतू होते ते प्रचंड वेगळे होते. या कराराचा हेतू हा होता की तुला जी जमीन घेणं शक्य आहे ती तू घ्यायची आणि मला जी जमीन घेणं शक्य आहे ती मी घेणार. या अनाक्रमण करारानंतर रशिया आणि जर्मनीला एकमेकांचं भय राहिले नाही आणि त्याच्यानंतर जर्मनीने आधी ऑस्ट्रियाचा आणि त्याच्यानंतर झेकोस्लोवाकियाचा फडशा पाडला आणि पूर्वेच्या बाजूने रशियाने आक्रमण सुरू केलं. आधी पोलंडचा घास घेतला, त्याच्यानंतर फिनलंड, रोमानिया, बाल्टिक प्रदेशातले इस्टोनिया, लाटिव्हिया, लिथुआनिया हे देश ताब्यात घेतले. 87 वर्षापूर्वी जे अंडरस्टँडिंग ॲडॉल्फ हिटलर आणि जोसेफ स्टॅलिन यांच्यामध्ये झालं होतं त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होताना दिसते. ही पुनरावृत्ती आता रशिया आणि अमेरिका या देशांच्या दरम्यान होते आणि पुन्हा भरडला जातोय युरोप. युरोपातील नेते या सगळ्या घटनाक्रमाकडे अत्यंत सचेतपणे बघतायत, सजगपणे बघतायत आणि
त्यांना या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ते आता पर्यायांच्या शोधात आहेत. आर्क्टिक क्षेत्र हे जगासाठी सहकार्याची भूमी असायला पाहिजे, संघर्षाची भूमी असू नये, अशा प्रकारची भूमिका पुतीन वारंवार मांडताना दिसतात. वरकरणी ही जी भूमिका आहे ती अत्यंत सामंजस्याची भूमिका वाटते. परंतु गेल्या काही दिवसामध्ये पुतीन यांची विधानं आणि ट्रम्प यांच्या विधानांचा जर आपण विचार केला तर ही विधानं कुठेतरी एकमेकांना पूरक दिसतात आणि त्याच्याचमुळे युरोपातील देशांच्या नेत्यांच्या मनामध्ये प्रचंड धडकी भरलेली आहे. पुतीन यांनी डेन्मार्कच्या संदर्भात ताजं विधान केलेलं आहे. 2 दिवसापूर्वी ते असं म्हणाले की डेन्मार्क ग्रीनलँडला वसाहतीसारखी वागणूक देतोय आणि हे जे विधान आहे ते डेन्मार्कच्या हृदयामध्ये कालवा करणारं विधान आहे. पुतीन यांनी आणखी एक विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की ग्रीनलँड जर अमेरिकेने विकत घेतला तर त्याची किंमत $1 अब्ज इतकी असू शकते. आणि ते असं म्हणतात की कधी काळी अलास्का अमेरिकेने विकत घेतला होता तेव्हाची किंमत आणि आताचं गणितीय समीकरण जर लक्षात घेतलं तर ग्रीनलँडची किंमत $1 अब्ज एवढीच असेल. पुतीन यांचं हे जे विधान आहे ते काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी केलेल्या विधानाला समांतर जाणारं विधान आहे. या विधानाला पूरक असणारं विधान आहे. काही दिवसापूर्वी ट्रम्प काय म्हणाले आठवून पहा. ते असं म्हणाले होते की 500 वर्षापूर्वी डेन्मार्कची जहाजं ग्रीनलँडवर येऊन थडकली म्हणून ग्रीनलँड काही डेन्मार्कच्या मालकीचा होत नाही. आता पुतीन म्हणतायत की डेन्मार्क ग्रीनलँडला एखाद्या वसाहतीसारखी वागणूक देतोय. वसाहत काय असते? वसाहत म्हणजे एखाद्या देशाचा करण्यात आलेला कब्जा, एखाद्या भूमीचा करण्यात आलेला कब्जा. या वसाहतीवर त्या देशाची मालकी नसते. तो देश ज्या देशाने कब्जा केला त्या देशाचा गुलाम देश असतो. ट्रम्प आणि पुतीन एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतायत की ग्रीनलँडवर डेन्मार्कची मालकी नाहीये. डेन्मार्कने ग्रीनलँडचा कब्जा केलेला आहे आणि जर ग्रीनलँडचा डेन्मार्कने कब्जा केलेला असेल तर आम्ही या भूमीचा कब्जा केला तर बिघडलं कुठे? ट्रम्प यांना अमेरिकेच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव कोरायचं आहे आणि रशियाला आपल्या सीमा अधिक विस्तारायचे आहेत आणि त्याच्यामुळे दोघांनी काहीतरी अंडरस्टँडिंग केलेली दिसते. युरोपातले नेते त्याच्याचमुळे धास्तावलेले आहेत. युरोपातल्या नेत्यांना स्पष्ट दिसतंय की युरोपाच्या भूमीवर आणि आर्क्टिकच्या भूमीवर आता संकट आहे. रशिया आणि अमेरिका आणि तिसऱ्या बाजूला चीन या 3 देशाच्या कादरीमध्ये हे देश अडकलेले आहेत आणि या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी या देशांची धडपड सुरू आहे. आणि म्हणूनच हे देश भारताकडे खूप आशेने आणि अपेक्षेने बघतायत. जे देश कधी काळी भारताला फक्त पाण्यात बघत होते, भारताचा दुस्वास करत होते, अशा देशांच्या नेत्यांना आता भारताच्या प्रेमाचं भरतं आलेलं दिसतंय. उर्सुला वॉन डर लेन आता आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारतामध्ये दाखल होत आहेत. ही जी घटना आहे ती अत्यंत महत्त्वाची घटना आहे. जगातला हा सगळा तमाशा, जगात सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत शांतपणे बघतायत, मन लावून पाहतायत. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते हर्ष वांगणकर, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.